विक्रोळी टागोर नगर ग्रुप क्रमांक 8 येथे मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली आहे। आंबेडकर रुग्णालया शेजारी असलेल्या इलेक्ट्रिक बॉक्समध्ये फुटलेल्या पाणी पुरवठा पाईपलाईनमुळे पाणी शिरत असून शॉर्ट सर्किटचा धोका वाढलाय। या धोकादायक परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। याबाबत वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी तानाजी तोरणे यांनी संबंधित विभागाकडे तक्रार केली असून प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केलाय। संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने पाईपलाईनची दुरुस्ती करून इलेक्ट्रिक बॉक्स सुरक्षित करावा अशी मागणी करण्यात आली आहे। नमस्कार, जय भीम, जय महाराष्ट्र। मी वंचित बहुजन आघाडी विक्रोळी तालुका उपाध्यक्ष तानाजी यशवंत तोरणे। आज टागोरनगर 8A मध्ये या इलेक्ट्रिक बॉक्समध्ये पाणी जात आहे आणि संपूर्ण पाण्याची लाईन फुटलेली आहे। मी अनेक वेळा BMCला तक्रार करून देखील BMCवाले दखल घेत नाही। ते बोलतात म्हाडाकडे आहे, म्हाडा बोलते BMCकडे आहे। अशा पद्धतीने BMCचा आणि म्हाडाचा कारभार चालू आहे। गेल्या मागच्या वेळेला भांडूपमध्ये असा एक प्रकार घडला। इलेक्ट्रिकच्या पाण्याच्या बाजूला इलेक्ट्रिक बोर्ड होता आणि त्या बोर्डचे सप्लाय पाण्यामध्ये होती। त्या एका तरुणाने त्या पाण्यातून वाटचाल केली आणि त्याचा मृत्यू झाला। अशा पद्धतीने जर एखाद्या वेळेला विक्रोळीत ही घटना घडली तर त्याचा जिम्मेदार कोण? आणि अशा पद्धतीने जर नागरिक इथे आहे, वसाहत आहे, इकडे बघा हेअर कटिंग सलून आहे, इथे गुन्हाचा आहे, या सर्व लोक नागरिक येत असतात, रहिवाशी आहेत। आणि असा अनुचित प्रकार घडला, जर या स्फोट जर झाला, इलेक्ट्रिक करंटचा जर स्फोट झाला तर त्याला जिम्मेदार कोण? तुम्ही या संदर्भात कुठे तक्रार वगैरे केली आहे का? BMCला केली होती। BMC बोलते म्हाडाची लाईन आहे। मी म्हाडाला पण फॉलोअप केलं। म्हाडा बोलते BMCची लाईन आहे। कोणी दखल नाही घेत। असा अनुचित जर प्रकार घडला तर याला जिम्मेदार कोण?